शस्त्रासह दहशत माजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. दिनांक 22 मार्च रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख हा बीफ मार्केट वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर या ठिकाणी हातामध्ये गावठी कट्टा घेत लोकांना धमकावत असून दहशत निर्माण करत होता. त्यानुसार पोलिसांनी नमूद परिसरामध्ये जाऊन माहिती घेतली असता या बातमीला दुजोरा मिळाला. आरोपीचा शोध घेतला असता तो ईदगाह मैदान वॉर्ड नंबर 1 या ठिकाणी मिळून आला. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं मिळून आली. तर या घटनेविषयी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा इसम नामे साबिर शब्बीर कुरेशी हा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि त्यांनी तक्रार दिली. संध्याकाळी 6च्या सुमारास बीफ मार्केट श्रीरामपूर येथे स्विफ्ट कारने जात असताना इसम नामे सरफराज बाबा शेख, इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा, राहुल सोनवणे त्यांची कार अडवून हातातील कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडे 50,000 रुपये खंडणीची मागणी केली असता खंडणी देण्यास त्यांनी नकार केला असता इरफान मैनुद्दीन शेख याने डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र साबिर शेख यांनी तो वार चुकवला आणि याप्रसंगी इतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. याप्रसंगी साबिर शेख हा त्यांची स्विफ्ट कार घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. तर हा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरफराज शेखवर विविध स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल असून नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ज्या भागात त्याची दादागिरी आहे त्याच भागात धिंड काढली. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींवर वचक बसणार आहे. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी युनस इनामदार, श्रीरामपूर.